वर्तमान समय में आज भी महाराष्ट्र और राज्यों में कई सारे गांव हैं जहां बिजली की व्यवस्था उचित स्तर पर नहीं है। ऐसी ही व्यवस्था हिंगोली के वालना गांव में देखने मिली। इस गांव में बिजली के तार और खंभे व्यवस्थित नहीं है, जिससे बिजली से नुकसान होने के संकेत मिल रहे हैं। इस पर नागरिकों ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए कहा कि महावितरण कंपनी को बयान देने के बावजूद भी महावितरण कंपनी के अभियंता उनकी अनदेखी कर रहे हैं। अगर इस व्यवस्था पर जल्द ध्यान नहीं दिया गया तो नागरिकों ने महावितरण के कार्यालय के सामने धरना शुरू करने की चेतावनी भी दी है। ही आमच्या गावातील दुसरी डीपी गजानन महाराज संस्थानच्या शेजारी या डीपीवर अक्षरशः पंखा सुद्धा फिरत नाही। ज्या वेळेसपासून या गावामध्ये लाईन आली त्यावेळेसपासून आजपर्यंत हिचा तार सुद्धा बदललेला नाही। इकडच्या दिशेने बघा, एक तार 4 ठिकाणी तुटलेला दिसतोय। करिता आम्ही गेल्या 19 तारखेला संपूर्ण गावकऱ्यांनी हिंगोली MECBला निवेदन दिलेलं आहे, तरी परंतु आतापर्यंत आमच्या मागणीवर कोणी विचार केलेला नाही। म्हणून आम्ही गावकरी मंडळी, गावातील महिला मंडळी, पाणी भरण्याचा प्रश्न, चक्कीचा प्रश्न, काही ठिकाणी फक्त 2 तार आहेत, तार सुद्धा पूर्ण नाहीत। अशा अवस्थेमध्ये गावकऱ्यांनी जगायचं कसं हा प्रश्न निर्माण झालेला आहे। म्हणून आज या ठिकाणी आम्ही आमचा उद्रेक या ठिकाणी दाखवत आहोत। कृपया प्रशासनाला विनंती आहे की आमच्या प्रश्नाकडे लक्ष न दिल्यास इथून पुढचं आम्ही अतिशय कठोर पाऊल उचलू। आम्हाला खूप त्रास आहे। चक्की नाही चालत, हीटर नाही चालत, अभ्यास नाही होत पोरायचा, मच्छर डसतात, बिमार पडतात पोर, दवाखाने करा लागतं। आम्हाला लाईनी मुळे नळ नाही, पाण्याचा त्रास आहे। पंखा फिरते का? पंखा नाही फिरत, मच्छर चावतात लेकराले। सरकारच्या आम्ही कानी विनंती करून सांगतो, तुम्हारे बुवा पाया पडून हात जोडून आम्हाला कधीच लाईन अशी कधीच राहत नाही, कधीच येत नाही। लाईन आम्हाला लय कमी येते, अशी लगे अशी लय डिम येते कधी तर काही तर पंखा फिरत नाही, काहीच होत नाही आम्हाला। बुवा लाईन चांगली सोडा तुम्ही, एवढीच आमची प्रार्थना, एवढीच तुम्हाला विनंती आहे। लाईनच राहत नाही आमच्या इकडे, पंखा पण फिरत नाही सुद्धा, लाईट पण लागत आहे। इतकी कमजोर लाईन राहते आम्हाला, इतकी कमी पडते लाईन। मी आहे माझ्या प्रिय वलाना गावात। सगळ्यांचं गाव सगळ्यांना प्रियच असतं, तसं माझं गाव मला अतिशय प्रिय आहे। पण 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला। त्यानंतर अफाट प्रयत्न करून निजामाच्या ताब्यातून माझा मराठवाडा आम्ही मुक्त केला। पण माझ्या गावची परिस्थिती अशी आहे, प्रशासनाला मी सांगू इच्छितो की माझं गाव मराठवाड्यातलं शेवटचं गाव आहे आणि माझ्या गावात फक्त 3 ते 4 तास लाईन आहे। अशी परिस्थिती आहे लाईनीची। पुढे हे बघा, फ्यूज गावठांची लाईन अतिशय मुख्य ठिकाणी असलेली ही डीपी, शाळेच्या जवळची डीपी आणि अतिशय सुअवस्थेत अशी असणारी ही डीपी। तरी सुद्धा अजूनही एकही अधिकारी आमच्याकडे येऊन पाहत नाहीये आणि गेल्या अनेक वर्षापासून आता बघा आमचा अतिशय हात लागेल इतक्या जवळ तार आलेले आहेत, पण कुठल्याही कर्मचाऱ्याची या लाईनीकडे लक्ष नाही। गेल्या अनेक दिवसापासून आम्ही अंधारामध्ये होरपळून निघलो आहे। विद्यार्थ्यांचा अभ्यास होत नाही, म्हातारे माणसं अतिशय दुःखी झालेले आहेत, तरी सुद्धा MECBचं अजिबात लक्ष नाही। गेल्या अनेक वर्षापासून हा ज्वलंत प्रश्न असताना अनेक वेळा आम्ही हिंगोलीला चक्रा मारून सुद्धा या प्रश्नाकडे आमचं लक्ष वेधलं जात नाही। कृपया प्रशासनाला विनंती आहे की आमच्या या ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष द्यावं, ही नम्रतेची विनंती। लाईनच्या अंधारातच पूजा करतो आम्ही। लाईन आम्हाला अक्षय पाहिजेत। दिवसातून पाक करता गणितच नाही झाले। लाईट राहत नाही दिवसभर। आणि आलेली लाईन कशी असते? लाईन आलेली लाईन म्हणजे कशी ते तारच दिसतात, तारच